नमस्कार मंडळी, मी अनिता मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर इथं मला शेंगदाण्याची पट्टी बनवायची होती, तर मी शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घेतले, साल काढून घेतली आणि त्यानंतर गूळ पावडर जे आहे ते वापरलं होतं मी इथं। कोणत्याही पदार्थाची माहिती असणं खूप गरजेचं आहे बरं का, म्हणजे पहिल्यांदा जर वापरत असाल तर। आणि मी इथं माझ्याकडे गूळ पावडर होतं म्हणून मी टाकलं आणि हे असं होऊन बसलं। असं नाही की शेंगदाण्याची पट्टी पहिल्यांदाच बनवली, या अगोदरही बनवली होती, पण पावडर हे पहिल्यांदा वापरलं। तर जेवढे शेंगदाणे आहेत तेवढंच गूळ पावडर टाकलं आणि त्यानंतर गूळ पावडर टाकताच कढईमध्ये म्हणजे असं त्याला चिटकूनच बसलं आणि हे असं पटकन तुटत होता, जसं की मला पाक बनवायचा होता आणि हे असं होऊन गेलं। तर ते खाली उतरून घेतलं, त्यानंतर मग दुसरा परत गूळ टाकला आणि म्हणजे गूळ पाक बनवून घेतला। आणि मला हे पावडर मी पहिल्यांदाच वापरत होते, त्यामुळं असं झालं माझ्यासोबत। आणि त्यानंतर श्रीच्या पप्पाला विचारलं असं का झालं, तर श्रीचे पप्पा म्हणले, अरे ते अगोदरच पावडर आहे आणि तू नंतर त्याच्यासोबत पाक करण्याचा प्रयत्न करते, ते कसा होईल। नंतर मग माझ्या लक्षात आलं, हो बरोबर आहे तुमचं। मग नंतर त्यात गूळ घेतला आणि इथं मी दुसरा गूळ घेतला आणि ती चाचणी म्हणजे पाक करून घेतला आणि पाण्यामध्ये टाकून घेतला, तर अशी परफेक्ट पाक झाला। आणि शेंगदाण्याची पट्टी एवढ्या लवकर परफेक्ट झाली की ती मला त्याच्या कापण्या जे आहेत ते तयार करायलाच भेटलं नाही। इथं नंतर आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो होतो, श्रीला टीका लावला। टीका लावणारा लहान मुलगाच होता, लावा लावा म्हणत होता, तर श्रीला म्हटलं चल लाव बाळा। त्यानंतर दर्शन घेतले आणि बाहेर आलो। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी